नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। शिपाई ऑफिस असिस्टंट फायरमन पदाची भरती निघालेली आहे। नवीन भरती निघाली असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी ही जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा इथे किती जागा आहेत तर 723 जागांसाठी इथे भरती निघालेली आहे आणि 18,000 ते 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे, सध्या सोडू नका, लगेचच तुम्ही अर्ज हा करू शकता। आणि कुठल्या पदासाठी इथे भरती निघालेली आहे, शिपाई ऑफिस असिस्टंट या पदासाठी इथे भरती निघालेली आहे, तर तुम्ही नक्की अप्लाय करा। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहूया। आर्मी ऑर्डन्स कॉप्स रिक्वायरमेंट 2024 ची ही भरती आहे। बघा खूप चांगली भरती आहे। इंडियन आर्मी ऑर्डन्स कॉप AOC या विभागाचे नाव आहे आणि ही कॅटेगरी का आहे तर केंद्र सरकारचे जॉब आहे आणि प्रत्येक राज्यानुसार इथे जागा निघालेल्या आहेत। महाराष्ट्रात पण खूप चांगल्या जागांची संधी दिलेली आहे आणि इथे वयोमर्यादा काय आहे तर 18 ते 25 व 27 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि SC ST वर्ष त्यांच्यासाठी 5 वर्षाची सवलत इथे देण्यात आलेली आहे आणि OBC साठी 3 वर्षाची सवलत इथे देण्यात आलेली आहे। कोण अर्ज करू शकतात तर इंडियातील उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का तर हो, अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। पोस्ट वाईज इथे तुम्हाला अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे लागणार आहेत। आणि अर्ज पद्धती कशा पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करायचे, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला किती मिळणार आहे, 18 ते 92,300 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। खूप चांगली अशी सॅलरी आहे। अर्ज फी इथे नाही आहे आणि निवड प्रक्रिया कशी आहे, फिजिकल इफिकन्सी मेजरमेंट टेस्ट, रिटन टेस्ट किंवा रिटन एक्झाम इथे राहणार आहे। बघा फिजिकल टेस्ट असणार आहे आणि रिटन एक्झाम सुद्धा इथे असणार आहे। डेट 2 डिसेंबर पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। आपला लास्ट डेट काय 22 डिसेंबर 2024 ची लास्ट डेट आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। नोकरीची ठिकाण कुठे आहे तर ऑल इंडिया ही जॉब असणार आहे आणि महाराष्ट्रात 91 जागांसाठी इथे भरती होणार आहे। चला तर मग आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा पाहूया आणि त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही सुद्धा माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती समजेल। बघा हे PDF आहे, ॲडव्हर्टाइज नोटिफिकेशनचं हे PDF आहे। त्याचमध्ये तुम्ही पाहू शकता। बघा तुम्हाला इथे एलिजिबल कॅन्डिडेटसाठी अर्ज मागवण्यात येत आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे। त्यानुसार पोस्ट काय आहे आणि त्यानुसार रिझर्व कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, टोटल पोस्ट किती आहेत आणि पे स्केल अशा पद्धतीने तुम्हाला इथं सांगण्यात आलेलं आहे। आहे मटेरियल असिस्टंटसाठी बघा रिझर्व आणि EWS OBC SC ST साठी बघा एवढ्या जागा आहेत आणि टोटल 19 जागांसाठी इथे भरती होणार आहे। आणि त्याच पद्धतीने SM साठी 1 जागा आहे आणि पगार बघा तुम्हाला किती भेटणार आहे, लेवल 5चं तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। 29,200 ते 92,300 तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। ज्युनियर असिस्टंटसाठी सुद्धा वॅकन्सी आहे। बघा तुम्हाला UR साठी 12 जागा, EWS साठी 2 जागा, OBC साठी 7 जागा, SC साठी 4 जागा, ST साठी 2 जागा आणि टोटल पोस्ट 27 जागा आहेत। त्यानंतर 2 जागा ESM आणि PWD साठी 1 जागा आणि लेवल 2चं तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। 19,900 ते 63,200 तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। त्याच पद्धतीने सिव्हिल मोटार ड्रायव्हरसाठी इथे बघा UR साठी 3 जागा, OBC साठी 1 जागा, टोटल पोस्ट 4 अशा पद्धतीने तुमची इथे वॅकन्सी आहे। लेवल 2ची इथे तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। 19,900 ते 63,200 तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। टेल ऑपरेटर ग्रेड यांच्यासाठी 7 जागा, UR साठी EWS साठी 1 जागा, OBC साठी 3 जागा, SC साठी 2 जागा, ST साठी 1 जागा, पोस्ट किती टोटल 14 जागा आहेत आणि 1 ESM साठी आहे। आणि तुम्हाला लेवल 2चं सॅलरी भेटणार आहे 19,900 ते 63,200 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। फायरमॅनसाठी बघा इथे खूप जागा आहेत।
यूआरसाठी 102, EWS साठी 24, OBC साठी 66, SC साठी 37, ST साठी 18 आणि पोस्ट टोटल 247 इथे जागांसाठी इथे वॅकन्सी आहे. दोन्ही ESM साठी 24 आणि PWD साठी 9 अशा पद्धतीचं बघा वॅकन्सी डिटेल्स आहे. रिझर्व कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे सांगण्यात आलेलं आहे. लेवल 2 ची सॅलरी भेटणार आहे 19,900 ते 63,200 इथे सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर कारपेंटरसाठी सुद्धा इथे वॅकन्सी आहे. कारपेंटर, पेंटर, MTS आणि ट्रेडमॅनसाठी सुद्धा इथे जागा आहेत. बघा टोटल किती जागा आहेत 5 आणि इथे 11 आणि इथे 389 जागांसाठी इथे वॅकन्सी आहे. तर ते तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर कॅटेगरी काय लागणार आहे ती सुद्धा इथे माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा रिजननुसार इथे जागा दिलेला आहे स्टेटनुसार. बघा इथे महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत तर इथे सांगण्यात आलेलं आहे. बघा महाराष्ट्रामधून तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्ही जर महाराष्ट्रातले असाल आणि इतर राज्यातले असाल तर ते सुद्धा उमेदवार इथे फॉर्म भरू शकतात. महाराष्ट्रामध्ये तेलंगणा, तामिळनाडू इथे यांच्यासाठी सुद्धा वॅकन्सी आहेत. बघा महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म सुद्धा इथे भरू शकता. त्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते सुद्धा माहिती इथे दिलेली आहे. PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं जाईल, तिथून तुम्ही पाहू शकता. त्यानुसार बघा तुम्हाला इंजिनिअरिंग, ITI तुम्ही जर पास असाल, त्यानंतर तुमचं जर एज्युकेशन त्या फील्डमध्ये असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. बघा वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळं इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे. बघा मटेरियल असिस्टंटसाठी तुम्हाला मिनिमम एज्युकेशन काय लागणार आहे, रिकॉग्नाइज बोर्डमध्ये डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट और डिप्लोमा इन इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानुसार तुमचं ज्युनियर ऑफिस असिस्टंटसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमचं इथं 12वी पास असणं गरजेचं आहे आणि टायपिंगची स्पीड तुमची 35 वर्ड पर मिनिट आणि इंग्लिश टायपिंग 30 वर्ड्स पर मिनिट असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बघा इथे 12वीवर जागा आहे आणि प्लस टायपिंग तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर सिव्हिल मोटार ड्रायव्हरसाठी बघा तुम्हाला इथे किती लागणार आहे. इथे वेज रिलॅक्सेशन सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि तुमचं इथे 10वी पास असेल आणि त्यानंतर तुमचं जर ड्रायव्हिंग लायसन असेल हेवी अँड 2 इयर एक्सपिरियन्स असेल ड्रायव्हिंगमध्ये तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर टेल ऑपरेटर ग्रेड यांच्यासाठी बघा 10वी + 12वी असणं गरजेचं आहे आणि इंग्लिश सब्जेक्ट कंपल्सरी असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि PBX हँडलिंगचं तुमचं प्रोफेशन्सी असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करा आणि तुम्हाला इथे इंग्लिश फ्लुएंट असणं गरजेचं आहे. बघा फायरमॅनसाठी 10वी पास असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि त्यानंतर कारपेंटर जॉयनरसाठी मॅट्रिक्युलम म्हणजे 10वी पास असेल रिकॉग्नाइज बोर्डमध्ये आणि त्याच फील्डमध्ये जर ITI केला असेल आणि 3 इयर्सचा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल किंवा ट्रेनिंग घेतली असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करा. पेंटरसाठी बघा तुम्हाला काय एज्युकेशन लागणार आहे. तुम्ही 10वी पास असाल आणि ITI पास असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. MTSसाठी बघा तुमचं 10वी पास असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 1 इयरचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ट्रेडमॅनसाठी बघा 10वी पास असणं गरजेचं आहे आणि ट्रेड इंडस्ट्रियल ट्रेनिंग तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बघा तुम्हाला इथे कॅटेगरी वाईज तुम्हाला एज रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. पहा तुमची इथे फिजिकल टेस्ट आणि रिटन टेस्ट सुद्धा असणार आहे. फर्स्ट स्टेजमध्ये तुमची फिजिकल टेस्ट असणार आहे. त्याचमध्ये कोणत्या पदासाठी टेस्ट असणार आहे. इथं फक्त ट्रेड्समॅनसाठी इथे तुमची फिजिकल टेस्ट असणार आहे. इथे काय काय असणार आहे तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि रिटन टेस्टमध्ये बघा तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे रिटन टेस्ट तुम्हाला कुठले सब्जेक्ट असणार आहेत. जनरल इंटेलिजंट रिझनिंग तुम्हाला 50 क्वेश्चन असणार आहेत 50 मार्क्ससाठी. न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड 25 क्वेश्चन 25 मार्क्ससाठी. जनरल इंग्लिश 25 क्वेश्चन 25 मार्क्स. जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 असं टोटल 150 मार्क्स आणि 150 क्वेश्चन तुम्हाला इथे असणार आहेत आणि 2 आवर्सचा टाईम तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने बघा अशा पद्धतीचे तुमचं एक्झाम सुद्धा इथे होणार आहे. त्याच पद्धतीने बघा
बघा ग्रेडनुसार तुमचं इथे एक्झाम होणार आहे. कुठल्या कुठल्या ग्रेडला किती सॅलरी आहे त्यानुसार तुमचं एक्झाम होणार आहे. अशा पद्धतीचे तुमचे एक्झामसुद्धा इथे होणार आहे. त्याच पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही सुद्धा माहिती मी थोडक्यात तुम्हाला देणार आहे. बघा हाऊ टू अप्लाय कशा पद्धतीने इथे अप्लाय करू शकता. स्क्रोल डाऊन इम्पॉर्टंट लिंक्स तुम्हाला वेब लिंक्स दिली जाणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हाऊ टू अप्लाय कशा पद्धतीने अप्लाय करायची ती लिंक दिली जाईल. तिथे जाऊन तुम्ही क्लिक करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एंटर पेज ओपन करायचं आहे. एंटर ऑल तुम्हाला पर्सनल डिटेल आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे एंटर करायचं आहे. आणि त्यानंतर अपलोड साईज तुम्हाला पासपोर्ट साईज बघा इथे अपलोड करायचं आहे, फोटो साईज. आणि त्यानंतर सिग्नेचर आणि अदर रिक्वायरमेंट तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फीस आहे त्यानुसार तुम्ही फीस भरू शकता आणि सबमिट बटनावरती क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला फॉर्मची प्रिंटसुद्धा काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. अशा पद्धतीचा आजच्या जॉबबद्दलची ही माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच पद्धतीचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.